नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालो आहोत बाहेर. तर आज आम्ही जाणार आहोत यांचा बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. कमेंट्स मध्ये हॅपी बर्थडे टाइप करा. तर आता आम्ही निघालो आहोत वास्को द गामा सिटी मधून गोकर्ण आणि मग मुर्डेश्वर. गोकर्ण आहे 150 किलोमीटर आणि मुर्डेश्वर किती आहे 200 किलोमीटर्स. ओके. तर मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण ते बघणार आहोत की ऑन द वे बरेचसे स्पॉट्स आहे, आपण ते सगळे कव्हर करणार आहोत. पावसाळ्यात सगळीकडे छान हिरवी चादर पसरलेली आहे आणि खूप छान वाटतं. हे मडगावचा सीन आहे गोवामधलाच. तर पावसाळ्यात स्पेशली यांच्या बर्थडेला आम्ही दरवर्षी कुठेतरी जातो फिरायला. पाऊस पण मस्त पडतोय आणि वातावरण खूप छान झालंय, थंड वातावरण आहे. तर मध्ये रस्त्यात आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो मडगावमध्येच आणि इथे स्पेशली पुरी भाजी स्पेशल मिळतं म्हणून मग ते घेतलं. आणि पुढे आता आम्ही कर्नाटकला लागलो आहोत. कारवार लागतो गोवानंतर कारवार, मग गोकर्ण. पण काय झालं, गोकर्ण थोडं मागे राहिलं 30 किलोमीटर. मग पुढे विचार केला की पुढे अजून एक गणपती आहे. ॲक्च्युली तुम्ही बघाल तर रस्त्यावर खूप मंदिरं आहेत, जास्त करून मंदिरं आहेत हायवे असल्यामुळे. आणि आतमध्ये प्रत्येक मंदिराला आपण जर थांबलो प्रत्येक गावाला तर आपण आतमधले सीन्स बघू शकतो. तर आता आम्ही हे हुन्नावर तालुक्यातलं इडागुंजी हे विलेज आहे. तर तिथे महागणपती खूप फेमस आहे. तर एका फ्रेंडने सांगितलं की इथल्या गणपतीकडे तुम्ही जाऊ शकता, खूप छान आहे, इच्छापूर्ती आहे, तर तुम्ही नक्की विजिट करा. तर आम्हाला काही आयडिया नाही, गाडी आम्ही फार बाहेर लावून दिली आणि मग आम्हाला जवळजवळ 1-1.5 किलोमीटर चालत यावं लागलं. तर इथे सगळीकडे जे आहेत ना मंदिराच्या बाहेर छान शॉपिंगसाठी छोटे छोटे मंदिरं, देवाची मूर्ती वगैरे असं फार वेगवेगळं छान मिळत होतं. तर हा मंदिराचा परिसर आहे. या जागेचं नाव इडागुंजी आहे. इथे महागणपती आहे. ॲक्च्युली ही जागा खूप कमी लोकांना माहिती आहे. एकीकडे तिथे ना हवन चालू होतं आणि ॲक्च्युली कसं होतं ना, नवीन जागेवर गेल्यानंतर इथले मंदिरं वेगळे, एंट्रन्स वेगळं. जनरली आपल्याकडे कसं गाडी थांबतेच तिथे आणि तिथून डायरेक्ट मंदिर लागतं. पण इथे एक अंदाज घेत आम्ही आलो आणि मी तुम्हाला दाखवते. मंदिराचा हा मेन एंट्रन्स आहे, हे बघू शकतात. तर किती सुंदर ही मूर्ती दिसते ना वरती. शिव, पार्वती, गणपती, कार्तिक, नारायण असं एक पूर्ण सीन त्यांनी घेतलेला आहे. इथे आपण जर जो प्रसाद घेतो ना तो बाहेरच फोडून मग मंदिरात एंट्री करायची. मध्ये शूटिंग अलाव नव्हतं त्यामुळे फोन बंद केला. आता बाहेर आलो, बघू शकतात किती सुंदर सुंदर हे आहेत ना. पण हे मला वॉलपीस समजत नव्हतं की मी घरात ठेवू की नाही. मला घ्यायचं होतं, मी रेट पण विचारले, सगळं फिक्स केलं, पण मी कन्फ्यूज होत होती की हे घ्यावं की नाही, कुठल्या दिशेला लावावं. तर त्यामुळे मग मी हे अवॉइड केलं. पण मी एक गणपतीची मूर्ती घेतली आहे जी रेग्युलर आपण मंदिरात ठेवतो ती. तर ती मूर्ती मला ती घ्यायचीच होती. जुनी मूर्ती खंडित झाली होती, तर नवीन मूर्ती मला इथे आवडली. एक मूर्ती सुंदर होती. हत्तीचे पेर पण घ्यायचे होते पण ते खूप महाग म्हणत होते. मग मी विचार केला की इथून फक्त गणपतीची मूर्ती घेते आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या देवस्थानांना जातो ना तिथून एक असं कलेक्शन करूया असं मी ठरवलं. म्हणून इथून गणपतीची मूर्ती घेतली. आता आम्ही पुढे निघालो. पुढे आम्ही मुर्डेश्वरला जाणार आहोत, पण मी मुर्डेश्वरचा एक वेगळा ब्लॉग करणार आहे उद्याच्या भागात. तर आत्ता पुन्हा आम्ही रिटर्न येताना गोकर्ण आहे. हे गोकर्णाचं मंदिर अगदी सुंदर आहे. गोकर्णाचं मंदिर शिवलिंगा किंवा आत्मालिंगा म्हणतात. तर हे शिवलिंग आहे, खूप जुनं, 1500 वर्ष जुनं आहे. आणि या मंदिरात दर्शन अप्रतिम, म्हणजे इतकं शांत वाटलं ना, असं दर्शन जनरली कोणी घेऊ देत नाही. तर हे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. इथे शूट मी त्यांना विचारून घेतलं अलाव आहे का, त्यांनी हो म्हटलं, तेव्हाच मी शूट केलेलं आहे. आणि मी मध्ये मध्ये फोटोज अटॅच केलेले आहेत जे मी गुगलवरून घेतलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये एक्झॅक्ट काय आहे हे तुम्हाला समजेल. तर चला भेटूया उद्या.